कलर डायरेक्ट न टाकता पाण्यामध्ये डायल्यूट करून आपल्याला टाकायचा आहे, म्हणजे तो सगळीकडे छान स्प्रेड होतो. आता आपल्याला पुन्हा उरलेलं थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर अधेमध्ये थोडंसं पाहायचं, पाणी आटलं की त्याच्यामध्ये प्रमाणामध्ये साखर टाकायची. आता इथे मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कारण की इथे आईने अंदाजानेच बनवलेलं आहे हे. तर मी व्यवस्थित प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. छान असा रसरशीत भात तयार झालेला आहे आपला नैवेद्याचा. येथे तुम्ही कलर ऑप्शनल आहे. जर इथे तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ वापरला तर त्याचा एक ब्राउन कलर येतो. तेव्हा तुम्ही कलर नाही वापरला तरी चालेल. छान कलरफुल असा आपला नैवेद्य तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू व्हेरी मच.